मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दीप प्रज्वलन करण्यासाठी दीपक भाऊ लेंडे, संदीप मुली, सुरेश सिंग मेहर, बबनरावजी दाऊत्रे, प्रकाश काका कुरनुले दीप प्रज्वलन करीत आहे। या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी फूलों पर भौरों की गुंजन हो, फूलों पर भौरों की गुंजन हो, माँ देवी की झालेला आहे। तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मान्यवर यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। त्याला सांगतो का करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तू व्हिडिओ बनवतो बनवतो, तुम्ही नाचा। यानंतर आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश सिंगजी मेहर यांचं स्वागत अशोक भाऊ लाडे करतील। यानंतर प्रकाश काका गुरनुले माजी सैनिक, यानंतर बबनरावजी गाऊत्रे माजी पोलीस पाटील यांचं स्वागत पुरुषोत्तमराव वांडेकर काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अशी मी त्यांना विनंती करतो। श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व ग्रामवासियांचे सुद्धा शब्दसुमनांनी मी स्वागत करतो। तसेच शुक्ला साहेब लाईनमॅन जे आपल्याला म्हणजे अखंडित वीज पुरवठा करीत आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे। व ग्रामपंचायत बरबडी यांच्या मार्फत समजा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवरावजी बलमे यांचे सुद्धा शब्दसुमनांनी मी स्वागत करतो। तर आज आपण या सर्वांच्या साक्षीने ज्ञानयज्ञाचा दीप या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे व या शुभ दिनाच्या समस्त बरबडी ग्रामवासियांना दिवस आहे। तर यासाठी आपल्या कथा प्रवक्त्या त्यांचं स्वागत करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच आपल्याला पुढील 7 दिवस या कथेचं रसपान करणार आहे। तर
ज्यांच्या वाणीमध्ये वेदांचे तेज आहे, ज्यांच्या शब्दामध्ये भक्तीचा अमृतधारा आहे, ज्यांच्या अमृतवाणीतून देवीच्या लीला महिमा व तत्वज्ञान आपण ऐकणार आहोत, अशा श्री श्री ज्ञानेश्वरी दिदी आणि ज्या विदर्भ भूमीची कन्या आहेत अशा परमपूज्य विदर्भ कन्या श्री श्री ज्ञानेश्वरी दिदी यांचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या गावच्या माजी सरपंच अनिताताई शिवरकर यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी दिदींचं स्वागत करावं. हर दिन जैसा दिन निकला है हर दिन जैसा, पर आज का दिन कुछ खास है, अपने लिए तो जीते हैं रोज, आज सबके भले की अरदास है. हा सप्ताह म्हणजे केवळ कथा नाही तर आदिशक्तीच्या कृपेने आत्मशक्तीचा महायज्ञ आपण आजपासून या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. दिदींचं स्वागत सुद्धा झालेलं आहे. तर दिदींच्या या कथेला 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण दिनेशदास महाराज यांच्या वाद्यवृंद आपल्या पूर्ण गावातील वातावरण भक्तिमय करतील. तर त्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी मधुकाका रुमाले यांना आमंत्रित करतो की त्यांनी दिनेशदास महाराजांचं स्वागत करावं. त्यांचे सहगायक मोरेश्वर दादा फुलाने यांचं स्वागत करण्यासाठी मी सोमनाथी काकांना आमंत्रित करतो. यानंतर हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण महाराज जे आपल्या ऑर्गनवर सुमधुर सूर वाजवत आपल्या सर्वांना आनंद देत आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी अभिजित भाऊ मेहर यांना आमंत्रित करतो की त्यांनी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराजांचं स्वागत करावं. यानंतर हरिभक्त परायण सुनील महाराज ढोलक तबलाच्या तालाने आपल्या भजन कथा यांना लय देऊन अतिशय सुंदर बनवतील अशी मला खात्री आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी नरेश भाऊ महाडोळे यांना आमंत्रित करतो. हरिभक्त परायण प्रेमकुमार महाराज जे आपल्या इलेक्ट्रोपॅडच्या वेगवेगळ्या लयबद्ध आवाजांनी संगीत आणि वातावरणाची मैफिल या ठिकाणी सजवत आहे.
त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवरकर काकांना आमंत्रित करतो. प्रभाकर काका बलमे हे प्रेमकुमार महाराजांचं स्वागत करतील. तसेच या संपूर्ण सप्ताहामध्ये सगळ्या झाकी जे प्रदर्शित करणार आहे असे ऋषिकेश महाराज त्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. तसेच मंडपात बसविलेल्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे परिपूर्ण संतुलन राखण्याचे काम श्री गणराया सेल्डो यांचे प्रमुख श्री सोनटक्के दादा यांचं स्वागत शिवरकर काका करतील. सर्वांचे स्वागत झालेले आहे आणि सर्व कथा श्रवण करण्यासाठी इथे जे उपस्थित आहेत त्यांची सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि अधिक वेळ न घालविता शेवट एवढं सांगतो की भारतीय सनातन संस्कृतीत वृक्षांची पूजा म्हणा, प्रार्थना म्हणा किंवा उपवास किंवा अजून कोणतं धार्मिक काम जर असेल तर ते सर्व महिलांची देणगी आहे. आणि आपण नेहमीच महिलांचा तसेच जगाच्या सर्व मातांचा आपण आदर केला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपण यावर्षी या ठिकाणी देवी भागवतचा गजर या ठिकाणी करणार आहोत. आणि शेवटी एवढंच म्हणेल की तू जगाची आई आहेस, हे विश्व तुझ्या अस्तित्वाने निर्माण झालेले आहे. चांगली दृष्टी असलेल्या तुझ्याकडून आम्हाला प्रेम व आशीर्वाद मिळो हीच मी मनोकामना करतो. आणि या श्रीमद देवी भागवत ज्ञानेंद्र सप्ताहाचं रसपान करण्यासाठी मी दीदींना, परमपूज्य कथावाचक श्री श्री ज्ञानेश्वरी दीदींना विनंती करतो. धन्यवाद. बाटलीचा आवाज रेकॉर्ड करा. स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भगवते सर्व चैतन्य रूपम ताम आद्यम विद्याम च धीमहि बुद्धियो न प्रचोदयात्.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। ओ देवी महामाया विसरले उठून घ्या. विश्वोत्पत्ती करे शिवे, निर्गुण सर्वभूतेषु मातः शंकर कामदे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमोस्तुते महामाये श्रीपति सूरपूजिते। शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरी चाष्टमम् नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः उक्तानि तानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। जगदम्ब उदयोस्तु जगदम्ब उदयोस्तु जगदम्ब उदयोस्तु जगदम्ब उदयोस्तु। असा पलटून घ्यायचा आहे तो प्रवास. जय भगवती देवी नमो वरदे। जय पाप विनाशनी बहुफलदे। जय भगवती देवी नमो वरदे। जय पाप विनाशिनी बहुफलदे।
कॉमेडी टाइम जय शुंभानी सुंदर पाले घर प्रणमान तु देवी नराति हर जय चंद्र दिवाकर नेत्र धर जय पावक भूषित वक्र बर जय भैरव देह विलीन पर जय अंधक दैत्य विशोषकर जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशनी बहुभद्रे जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशनी बहुभद्रे हरि ओम